थँकफुली ती रिक्षा चालू झाली आणि मी रिक्षावाल्यासोबत बोलत होते की कुठून मी कसं येऊ परत, बिकॉज त्यांनी तरी पाण्यातून घातली आहे गाडी. जर मी येताना परत गाडी पाण्यातून घातली आणि माझी गाडी बंद पडली तर मी काय करू. तर त्यांनी सांगितलं की मला तुम्ही अशा रूट्सनी जावा. मग मला वाटलं की बाई हे रिक्षावाले जरा ट्रस्टफुल असतील, एवढं हेल्प करायलात सांगायलात. मग ते मला म्हणले की तुम्ही माझा नंबर घ्या, जर तुम्हाला काय हेल्प लागली तर तुम्ही मला सांगा. अँड व्हॉट आय डिड की मी त्याचा नंबर घेतला अँड इन्स्टेड ऑफ सेव्हिंग दॅट नंबर माझा ऍक्सिडेंटली कॉलवर क्लिक झाला. सो त्यांच्याकडे पण माझा नंबर गेला. मग तरी पण मी त्यांना कॉल नाही केला. मी मॅप बघत आले आणि टू बी सेफ की मी डिसाईड केलं की आपण पेट्रोल टाकून जाऊ. म्हणजे एका पेट्रोल पंपाकडे गेले तर ते बंद होतं, दुसऱ्या सर्व्हिस रोडच्या इथून मी दुसऱ्या पेट्रोल पंपकडे गेले ते पण बंद होतं. मग मला रडायला यायला लागलं की बाई एवढा पाऊस आहे, आता मी काय करू जर माझी गाडी बंद पडली तर. मग फॉर्च्युनेटली मला पुढे एक मिळालं. मग मी असं शोधत 10-12 किलोमीटर मी पीजी पर्यंत पोहोचले. मला वाजलेले 10:30. मी पटकन तशीच प्लेट घेऊन पीजी मध्ये डिनर करायला गेले आणि बघते तर तिथे चपाती आणि भाजी संपलेली आणि मला फार भूक लागलेली. ते फक्त डाळ भात होता. आय वॉज लाईक की माझा आजचा दिवस एवढा का वाईट जातोय. प्लीज डोंट से की स्विगी झोमॅटो होतं. मला वेट करायला अजिबात पेशन्स नव्हता बिकॉज मला भूक लागलेली. अँड प्लॉट ट्विस्ट, मी ज्या रिक्षावाल्याचा नंबर घेतलेला आणि ऍक्सिडेंटली कॉल करून त्याच्याकडे माझा नंबर होता, त्याचा काही मला नंबर आला नाही. मी पण त्याला कॉल केला नाही की मी पोहोचले वगैरे. आज त्याचा 4 दिवसांनी मेसेज आला मला व्हॉट्सअपवर की तुम्ही पोचला का मॅडम, नीट तुम्ही मला फार चिंता लागून राहिलेली. मी म्हटलं हा मी पोचले, मी वेळाने पोचले, सो मला टाइम नाही भेटला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला. यु नो व्हॉट ही आस्क्ड मी, सॉरी तुम्हाला विचारू का एक, तुम्ही सिंगल आहात की रिलेशनशिपमध्ये. आय वॉज सो डिसअपॉइंटेड अँड अँग्री की माझं डोकं फिरलं. मी त्या रिक्षावाल्याला ब्लॉक करून टाकलं. प्लीज समवन जर तुम्हाला कोणतरी न्यू सिटीमध्ये हेल्प मागताय, डोंट डू दिस विथ देम. दॅट्स हाऊ माय डे वेंट ॲज अ न्यू कॉर्पोरेट एम्प्लॉई इन पुणे.